बाजारातली भाकरवडी विसरून जाल. घरच्या घरी अगदी खुसखुशीत, मसालेदार आणि परफेक्ट भाकरवडी कशी बनवायची ते आज आपण अनुपमा रेसिपीजमध्ये पाहूयात. भाकरवडी बनवण्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेत आहे. मैद्यामध्ये मी अर्धा कप बेसन घेतलेला आहे. 2 मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे. थोडासा ओवा घेतलेला आहे. हळद आणि चवीपुरते मीठ. हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. ह्यामध्ये 4 चमचे मी गरम तेल करून घेतलेलं आहे, ते घालून घेत आहे. ह्यामुळं काय होतं, आपली भाकरवडी एकदम क्रिस्पी बनते. आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता ह्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचा डो बनवून घ्यायचा आहे. पीठ मळून झालेलं आहे. आपण हे झाकून ठेवून 10 मिनिटासाठी भिजवण्यासाठी ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत एक पॅन घ्या. त्या पॅन मध्ये 1 चमचा अख्खा धना, 1 चमचा जिरा, 1 चमचा बडीशेप, 1 मोठा चमचा तीळ, पांढरे तीळ आणि 2 मोठे चमचे सुकं खिसलेलं खोबरं. हे सर्व जिन्नस आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचे आहे. हे छान भाजलेलं आहे. आता आपण ह्याला थंड करून घेऊयात. थंड झाल्यावर सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यामध्ये घालूयात आमचूर पावडर, हळद, मिरची पावडर, हिंग, मीठ आणि साखर. हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचे आहे. आपला मसाला तयार आहे. आता या पिठाची आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या कडा कापून चौकोन तयार करायचा आहे. आता ह्या चौकोनावर आपल्याला चिंचेची चटणी घालून घ्यायची आहे आणि ती सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. आता ही पसरून घेतल्यानंतर आपल्याला ह्यावर तयार मसाला घालून घ्यायचा आहे. आणि हा मसालाही आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. असा मसाला पसरून घेतल्यानंतर आपल्याला त्याचा रोल करायचा आहे. या मसाल्यामुळे आपली भाकरवडी एकदम चविष्ट बनते. अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. आणि आपला रोल सुटू नये म्हणून त्याला आपल्याला थोडा पाण्याचा हात लावून चिकटून घ्यायचे आहे. असं केल्यामुळे तो तेलामध्ये सुटत नाही. असा रोल झाल्यानंतर आपल्याला ह्याला गोल शेप मध्ये कट करायचा आहे. हे बघा, आपली भाकरवडी तयार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व भाकरवड्या बनवून घेऊयात.
गरम तेलामध्ये आपण सर्व भाकरवडी तळून घेऊया. मंद आचेवर आपण याला 2 ते 3 मिनिटं छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया. अशा प्रकारे तयार आहे आपली क्रिस्पी भाकरवडी. अशा प्रकारे क्रिस्पी क्रंची भाकरवडी तयार आहे. तुम्ही बघू शकता तिला किती छान लेयर्स आलेले आहेत. मग कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन खास रेसिपीसह.